नमस्कार मित्रांनो, मी कोकणी विवेक माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तर आज तुमच्यासाठी खास ब्लॉग होणार आहे मित्रांनो. तर ह्याच्या आधी तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल आणि आता जो ब्लॉग होणार आहे तो आपला गणपतीपुला ट्रिप आपल्या फॅमिलीसोबत. चापेवाडी फॅमिली बघा, ए चापेवाडी फॅमिली आहे करा सर्वांनी, ए वहिनी आहे करा. ही आपली चापेवाडी फॅमिली आणि आपण चाललो आहे तो गणपतीपुला ट्रिपसाठी. आणि आता आपला पहिला आपण आता आलेलो आहे तो बरोबर जयगड जेटीच्या इथे. हे बघा इकडे पण ही जयगड जेटी आहे. इथून आपण आपली गाडी आहे ती ह्याच्यामध्ये जेटीमध्ये टाकून डायरेक्ट आपण जाणार क्रॉसिंगला तिकडे. आपली इको तिकडे ती बघा समोरच आहे इको. आणि पहिल्याच आपण जो पॉईंट करणार आहे तो आपला जयगड किल्ला. जयगड किल्ल्याच्या नंतर जय विनायक मंदिर, त्याच्यानंतर गणपतीपुलाच्या नंतर आरेवारे. तर असे 4-5 पॉईंट ठरवलेले आहेत. बघूया आपल्याला किती पॉसिबल होतात. आणि खूप मजा येते खरं मित्रांनो. बाईक तुम्ही विचार करून चला बाईक घेऊन नाही जात आहे. बाईक घेऊन नाही मित्रांनो, सर्व फॅमिली आहे त्यामुळं बाईक घेऊन जात नाही आहे. काहीतरी बाईकला मग ट्रॅव्हल करूया जरा. चला जाऊन आता आपण जेटी येणारच आहे थोड्या वेळाने. जाऊन आता तिकडे तुम्हाला सर्व दाखवतो प्रवास आपला कशा प्रकारे होतोय तो. ए बोल, ए काय बोलता बाय, बोला आपण. हां बोला काहीतरी बोला. कुठे चाललो आपण? गणपतीपुले. गाणी कुठे नाही माहिती. किल्ल्यावर पण जाणार आहे. ठीक आहे, किल्ल्यावर पण जाणार आहे. हे बघा इकडे पूर्ण समुद्र आहे या बाजूला. ए बाबल्या इकडे, बाबल्या दाखवू दे. ए बाबल्या काहीतरी बोल. हे बाय बोल जर लवकर. हे बाय बोल, बोल काहीतरी. हाय कर. हाय हाय हाय, आम्ही चालले गणपतीपुले. बोल बाबा, बोल बोल बोल. बाय बाय. असा बाय बाय कर. बाय बाय टाटा कर. टाटा. आम्ही चाललो गणपती बोलायला. तर मित्रांनो तिकडे त्या बाजूला ना तिकीट काउंटर आहे. तुम्हाला तिकीट काउंटर दाखवतो. या इकडे माझी. इकडे आपली इको आहे. ये बॅगा नाही त्यावर. आणि इकडे तिकीट काउंटर आहे या साईडला. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन. दाभोळ खाडीमध्ये कोकणातील पहिले तरंगते रिसॉर्ट सर्व याच्यामध्ये आहे मित्रांनो. त्या कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इकडे आपलं तिकीट काउंटर आहे. काका आलेत नाही वाटतं अजून, कधी नाही आले. आणि इकडे टाईम टेबल वगैरे दाखवलेलं आहे मित्रांनो. बघा आपली पब्लिक. तर चला मित्रांनो आता आपली बोट आली की तुम्हाला ब्लॉग आपला चालू होणारच आहे. मित्रांनो आपली फायनली तिकीट पण काढून झाले आहे. हे बघा तिकीट. आणि आपली बोट तिथे पुढे लागलेली आहे. ए कशाला चांचा करतो साहेब. तिकीट आपली तिकीट भेटलेली आहे. धर तिकीट. तिकीट दाखव. तिकीट दाखव. तिकीट दाखव. तिकीट दाखव. हॅलो टॅक्सी दिसली. हॅलो हा पण चालू आहे. हॅलो कर. तिकडे कर. हॅलो हॅलो हाय. फायनल आपली फेरी बोट आलेली आहे समोर. दरवाजा खाली गेला नाही. आपल्या पण गाड्या आता आतमध्ये रवाना होतीलच. चला काय करा मित्रांनो, आपण आता रवाना होतो आपल्या फेरी बोटमध्ये. हे थांबा. बघा बोट आपली ईश्वरी. हे वरच्या बांगल्यात जायचं आहे. धनु धाव. हे वरच्या आपल्याला डोका बिका. कमोन आता पर्सनल जागा आहे का. जाऊया मी चालवायला घेऊन येतो. चला मित्रांनो फायनली आपली बोट पण आलेली आहे आणि बसलेली आहे. काय आहे बघा आतमध्ये इथे. मी जाऊ चालवायला गरम होते की 9:40ची प्लीज सुटणार आहे बोट. चला सुटली की तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो फायनली आपली बोट सुटलेली आहे बघा.
क्रॉसिंगला उतरलो आहे फेरीबोटच्या इथे. आता फेरीबोट रिटर्न चालले आहे आणि आपली पण गाडी येते. ती बघ लास्ट आयला, लास्ट आपलीच गाडी वाटते. ह्याच्यात मस्त दिसतं यार. हाय तरी करा काहीतरी बोला. आम्ही जाता पुढे चाललो. आपली गाडी आलेली आहे. चला 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 दर्शन घेऊन घेऊ फटाफट. परवा आपण मंदिरामध्ये जाऊ पण आपली विश मागितलेली आहे. आपण माझं ते इकडं फेरी दरवर्षी होतेच त्यामुळे काही टेन्शन नाही. पण मित्रांनो मंदिर आहे ना एक नंबर आहे. जय विनायक मंदिर इकडे जयगड समुद्रापासून जवळ आहे. तिथून आपल्याला पुढे गणपतीपुळ्यावर पण जायला एकच मार्ग आहे. आणि मित्रांनो इकडे गार्डन बघायला ना एक नंबर आहे. आणि इकडे आपले हनुमानजी. जय श्रीराम. मित्रांनो आपण मंदिराच्या खाली ग्राउंड फ्लोर आहे तिथे पण हे आहे सर्व वस्त्रालय वगैरे. चप्पल इथेच काढायचे. चप्पल चालतात ना आतमध्ये. चप्पल चालेल आतमध्ये. एक नारळाच्या याच्यापासून हे वस्तू बनवल्या करवंट्यापासून. नारळापासून ते आपण घेऊ शकतो विकत. हे बघ शॉपिंग करायला घ्या 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 काय. हे बघ हे पाहिजे होतं. हे घ्यायचं होतं मला. काय आहे ते पैसे लागतात. हां अच्छा जेवढे आपण टाकतो तेवढे त्याचं कलाधाम. 50,000 होतात. हा तेच म्हणते. इकडे सर्व फ्रूट आहेत. ते हां ते अगरबत्त्या ठेवायला असते. ती जास्त पण हात लावून नका रे. मित्रांनो इकडे विक्री केंद्र आहे. हे बघा कोणाला काय हवं असेल तर इकडून घेऊ शकता. सर्व करवंट्यापासून नारळाच्या वेगळे असं सर्व घरगुती बनवलेलं आहे. आणि इकडे पण जे खायचं पदार्थ आहेत ते घरगुतीच बनवलेले आहेत. ते बघा कोकण सरबत आहे, लोणचं वगैरे, पापड. हे आतमध्ये पण आतमध्ये या. हे सगळं बनवलेलं आहे. इथं हात लावून कर. तिथं लागतो हात लावून दे. इथे आतमध्ये ते बनवलेलं आहे. तू काय घेतलं दाखव. काय खरेदी केली तू दाखव. तर सगळं मित्रांनो फायनली आपलं जय विनायक मंदिरचं पण दर्शन झालेलं आहे. आणि आता सर्वजण आपण चाललं आहे खाली. आपण जी वस्तू विक्री वगैरे केंद्र आहे तिकडे पण आपण गेलो होतो खाली. आणि मित्रांनो इकडे प्लेस तुम्हाला पूर्ण दाखवता येणार नाही नीट कारण खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो. खूप मोठं आहे. इकडं लँडिंग पण आहे. हेलिकॉप्टर लँडिंग पण आहे या बाजूला बघू शकता वरती. आणि हे पूर्ण मंदिराचे प्लेस आहे या बाजूला. चला मित्रांनो आता दर्शन वगैरे झालं आहे आता जय विनायक मंदिराचं. आणि आता आपली गाडी पण इकडे पार्किंगला लावलेली आहे. आणि आता डायरेक्ट भेटू आपण तिकडे डायरेक्ट गणपतीपुळ्याच्या रोडला. बघूया तिकडे आपल्याकडं जेवढं एन्जॉयमेंट करता येईल गाडीमधून तेवढं करू आपण. चला भेटू तिकडे गणपतीपुळ्यालाच.
ट्रॅफिक बाबा आपलं वाटतं तर आपण फायनली गणपतीपुल्याच्या गेटजवळ पोहोचलेलं आहे आणि पुढं पब्लिक बघा. गणपतीपुले दिसते बापरे गर्दी बघ काय ती बाहेरपर्यंत आहे. हा पोरांना गरम बघा किती आले एकदम सनसनट. आणि याला शायनट गॉगल काढ. भरपूर आपल्याला लेट झाला असं वाटत नाही. तर चला मित्रांनो आतमध्ये दर्शनाला जाऊ. तिकडे जाता तुम्हाला ब्लॉग चालू करतो कारण इकडे गर्दी पण भरपूर आहे बघा. मित्रांनो लाईन पण भरपूर आहे खूप. कारण आम्ही किती 11:30 12ला आलेलो इथं आणि आता टायमिंग पाहू शकतो 1:28 झाला आहे. आणि लाईन बघा बॅक साईडला पण लाईन आहे. आणि आता तुम्हाला काय आतमध्ये गणपतीचं इथं कॅमेरा मला अलाउड नाही आहे. तर म्हटलं इथून तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो हे बघा. तर चला आता तुम्हाला बाहेर मित्रांनो काय पूर्ण 2 वाजत आले अजून काय लाईन काय पुढे सरकत नाही आहे आपली. बघा आपण बाप्पासाठी हात पण घेतलेला आहे. तर चला मित्रांनो आपल्याला पुढे तर दाखवता येणार नाही. इथूनच दर्शन घ्या बाप्पाचं हे बघा समोर येते. चला बाहेर तुम्हाला दर्शन झालं की तुम्हाला आम्ही ब्लॉग चालू करतो. चला तर चला मित्रांनो फायनली आपलं गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे गणपतीपुळ्याला. आणि पब्लिक बघा मित्रांनो. आणि मित्रांनो फुल गर्दी आहे इकडे बघाल तर इकडं. तर आम्हाला 2 तास पूर्ण लाईनमध्येच लागलेले आहेत. आणि आपण आता बघूया खाली बीचला जायचं या बाजूला. आणि ही आमची बाया दमलेली आहे साफ करतातले जाम गर्दी आहे. चला अजून पुढे बघूया आणि आपल्याला काय प्लेस बघायला भेटतात कारण आरेवारीला पण अजून जायचं आहे आपल्याला. चला तर आपली पूर्ण तयारी झालेली आहे. पूर्ण रेडी झालेली आहे. जिथल्याने सुरू झाले की तुम्हाला मी ब्लॉग चालू करतो. आले आत्ताच आले वरती आले आत्ताच आले सिंगल पार्टिसिपेंट मीडियम रे कॉल एन आउट काय वर करा हवे. फायनली आपण जीपलाईन केलेली आहे. एक नंबर त्याची ड्रीम होती ती पूर्ण झालेली आहे फायनली. किती घेतो असे खरंच जाम झाली जाम. आणि इकडे हे बघा समोर दिसतो जीपलाईन आहे आरेवारीची आणि पूर्ण आरेवारी बीच आहे इकडे या बाजूला पाहू शकता. काही पण मजा एवढी भारी आली ना आपल्याला ड्रीम होती जीपलाईन खेळायची. आपली याचे पब्लिक कुठे गेली काय माहिती नाही पण मित्रांनो मला ब्लॉग पूर्ण दाखवता आला ना. जेवढा मी जी आज एन्जॉयमेंट झाली ना इकडे ट्रिपची ते तुम्ही मला ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. आणि आपली पिकनिक शोध आहे तिकडे. आणि मित्रांनो चार्जिंग पण नाही थोडीशीच आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया. चला मित्रांनो आपली गणपतीपुळे ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. आणि बघा आणि फुल मजा केली आहे. बरोबर इकडे बघा आणि फुल धमाल केलेली आहे. आम्ही फक्त पोहलेला नाही आपण जीप लाईन फक्त गेली मित्रांनो. तर
ते गाडी धुवो पुसा आता. बघ कसा दिसतोय एकदम ह्याच्या वाणीचा. तर चला मित्रांनो, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपली इकडची गणपती जी आपली ट्रिप झालेली आहे सक्सेसफुल आणि आता डायरेक्ट मुंबईला 2 दिवसाने. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की विजिट करा आणि ह्याच्यामध्ये जी काही माहिती सांगली नक्की इकडे विजिट करा.